पितृपक्षात पाळावे हे नियम. पितृपक्षात 15 दिवसात पाळा हे 25 नियम. हिंदू धर्मात पितृपक्षाला मोठे महत्त्व आहे. आपल्या पितरांना किंवा पूर्वजांचे श्राद्ध करून त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी हिंदू कालगणनेनुसार वर्षातून एक 15वडा पितृपक्ष म्हणून मानला गेला आहे. हिंदू कालगणनेनुसार भाद्रपद पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंतचा काळ हा पितृपक्ष म्हणून गणला जातो. या काळात लोक आपल्या पितरांना श्राद्ध घालतात. पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध, नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते. यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात. जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाहीत त्यांना शाप मिळतो असे मानले जाते, ज्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. पितरांच्या शापामुळे मुलांच्या सुखातही बाधा येते. पितृपक्षाचे काही नियम आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक असते. ते नियम कोणते आहेत ते आपण पाहूया. पितृपक्षामध्ये काय करावे तर पितृपक्षामध्ये सर्वप्रथम आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे लागते. जर तुम्ही पितृपक्षात तुमच्या पूर्वजांना तर्पण म्हणजेच पिंडदान वगैरे अर्पण केले तर तुम्हाला या पक्षात ब्रह्मचर्य नियमाचे पालन करावे लागते. पितरांना पिंडदान करताना काळे तीळ, फुले, दूध, कुश, गवत पाण्यात मिसळून त्यांना अर्पण करा. कुश वापरल्याने पितर लवकर तृप्त होतात. पितृपक्षात दररोज स्नानाच्या वेळी पूर्वजांना जल अर्पण करावे. त्यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होऊन ते आशीर्वाद देतात. धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या सर्व दिवशी पितरांसाठी अन्न ठेवावे. ते अन्न गाय, कावळा, कुत्रा इत्यादींना द्यावे. असे मानले जाते की त्यांच्याद्वारे हे अन्न पूर्वजांपर्यंत पोचते. पूर्वजांचे श्राद्ध सकाळी 11:30 ते 2:30 या वेळेत करावे. दुपारी रोहिणी आणि कुतुब मुहूर्त हे श्राद्धासाठी उत्तम मानले जातात. पितृपक्षामध्ये पूर्वजांची देवता अर्यमालाला जल अर्पण करावे. ती आनंदी असते तेव्हा सर्व पूर्वजही आनंदी आणि समाधानी होतात. श्राद्ध करणाऱ्याने संपूर्ण पितृपक्षात पितरांना उद्देशून तर्पण अवश्य करावे. यात जल, तीळ, कुश, पुष्पांचा वापर करावा. पितृश्राद्ध करण्याच्या दिवशी डोके, केस, नखे यांची स्वच्छता जरूर करावी. आपल्या सामर्थ्यानुसार ब्राह्मणांना बोलावून तर्पण, पिंडदान, भोजन प्रदान केल्यानंतर दक्षिणा द्यावी. दैनंदिन पूजा अवश्य करावी. वर्षभर नियमितपणे मंदिरात जाऊन देवदर्शन घेत असाल तर त्याचेही पालन करावे. ब्रह्मचर्याचे पालन करून श्राद्धापूर्वक नियमित तर्पण करावे. सात्विक भोजन करावे. लसूण, कांदा यांचा वापर अजिबात करू नये. संपूर्ण पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या यशगाथा गाव्यात. मोठ्यांचा सन्मान करावा व गुरुजनांची पूजा करावी. दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्याची मदत अवश्य करावी. मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ योग्य जागी ठेवावेत. घराच्या छतावर किंवा स्वच्छ भांड्यात पाणी, अन्न व गोड वस्तू अवश्य ठेवाव्यात. मित्रमैत्रिणींनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. घरी श्वान असल्यास त्याची योग्य प्रकारे देखभाल करावी. आपल्या घरी श्वान नसल्यास बाहेरच्या श्वानास दुपारी पोळी भाकरी जरूर द्यावी. श्वान म्हणजे कुत्रा
पितृपक्षात काय करू नये हे नक्की लक्षात घ्या. पितृपक्षामध्ये लसूण, कांदा, मांस, मद्य इत्यादीचे सेवन करू नये, ते निषिद्ध मानले जाते. पितृपक्षाच्या काळात घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नये. पितृदोष होऊ शकतो. पितृपक्षात स्नानाच्या वेळी तेल, कचरा इत्यादीचा वापर करण्यास मनाई आहे. या काळात कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की मुंडन, लग्न, गृहप्रवेश, नामकरण इत्यादी करू नका. पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ आहे. पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे आणि परिधान करणे देखील अशुभ मानतात. संपूर्ण पितृपक्षात मांसाहार, मदिरापान कधीही करू नये. यज्ञ, अनुष्ठान किंवा धार्मिक संस्कारही करू नयेत. कोणाकडून उधार पैसे घेऊन कोणते कार्य करू नये. नवे घर, जमीन, वाहन खरेदी करू नये. मात्र त्याबाबतची बोलणी, सौदा पक्का करणे, पूर्वतयारी आदी सर्व गोष्टी करू शकता. घर जुने असेल तर त्याचे डागडुजी करण्याचे काम या काळात करू नये. फारच आवश्यक नसेल तर या काळात कपडे, दागिने आदी वस्तूंची खरेदी करण्याचे लांबणीवर टाकावे. घरातील कोणताही भाग अंधारात राहू नये याची काळजी घ्यावी. कोणत्याही स्थितीत खोटे, फसवणुकीचे कार्य करू नये. खरे तर वर्षभरासाठीच हा नियम पाळायला हवा. आपले कुळ, खानदानाची मर्यादा ओलांडून कोणतेही काम करू नये. तुम्ही स्वतः श्राद्ध करणारे नसाल, म्हणजेच तुमचे मोठे भाऊ श्राद्ध करणारे असतील तरी वरील सर्व नियम पाळावेत. मित्रमैत्रिणी, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.